महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं 108च्या जे काय एकूण खरेदी प्रक्रिया राबवण्यात आली, या खरेदी प्रक्रियेमध्ये अतिशय गंभीर अशा पद्धतीचे घोटाळे आहेत, अशा पद्धतीचा आरोप गेल्या 2 दिवसांमध्ये वृत्तवाहिन्यांमध्ये विशेषतः सर्व मीडियामध्ये आपण सगळेजण बघतोय। आरोप करत असताना वस्तुस्थिती आणि वास्तविकता सुद्धा लोकांना समजली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींची स्पष्टता असेल तरच लोक योग्य पद्धतीने या सगळ्या गोष्टींबद्दल आपलं मत बनवतील। म्हणूनच राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा मंत्री म्हणून या सगळ्या विषयाची वस्तुस्थिती सुद्धा लोकांना सांगण्यासाठी आज या ठिकाणी मी आपल्याला बोलवलंय। खरं म्हणजे आपण सगळ्यांनी बघितलं असेल की 108ची गाडी ही 2014च्या दरम्यान आपल्याकडे आली। याच्यापूर्वी एक नेहमीच्या पारंपरिक पद्धतीची ॲम्ब्युलन्सची सवय आपल्याला होती, पण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच 108ची गाडी 2014ला आली आणि पहिल्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीच्या सेवा देण्यामध्ये 108चं जे काही काम होत होतं, त्यामुळे एका बाजूला सार्वजनिक आरोग्य विभागाची आणि शासनाची सुद्धा एक कामाची पद्धत लोकांना निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीने लोक आमच्या ह्या सगळ्या सेवेला अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा लाभ घेत होते। 108 ही ॲम्ब्युलन्स प्रत्येक ठिकाणी जी 2014ला चालू होती ती 2014 पासून 2024 पर्यंत 108चे या सेवेचा आपण लाभ घेत होतो। खरं तर कुठलीही गाडी आणि कुठल्याही एखादं वाहन असेल तर त्याचा काही कालमर्यादा असते आणि विशेषतः ही तरी आरोग्याशी संबंधित आहे। गोल्डन हॉवर की ज्या गोल्डन हॉवर्समध्ये आपण पेशंटला राईट अशा पद्धतीच्या सर्व्हिसेस देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी या सगळ्या सेवेचा अतिशय उपयोग होत असल्यामुळे या सेवा अधिक अद्ययावत असल्या पाहिजेत। परंतु 10 वर्षे झाल्यानंतर या सगळ्याची क्रयशक्ती कमी होती, इफेक्टिव्हनेस कमी होत होता। त्यामुळे साहजिकच याच्याबद्दल परत 2019ला टेंडर परत काढावं अशा पद्धतीचं सूचना आरोग्य विभागाच्या वतीनं आणि सगळ्या शासकीय मान्यतेनं झाल्या होत्या। परंतु 19ला नंतर परत मुदतवाढ 20 पर्यंत देण्यात आली, 20 नंतर परत 21 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आणि 21ला परत कोविडच्या नंतर 2024 पर्यंत याला मुदतवाढ वेगवेगळ्या कारणांनी मिळाली। या सगळ्या मुदतवाढीच्या दरम्यानमध्ये एकूणच 108चा सगळा रिपोर्ट किंवा सगळा जो काय पब्लिकला सर्व्हिसेस मिळतात त्याच्याबद्दल मात्र आजही आपण बघत असाल की बऱ्याचशा कंप्लेंट्स होत आहेत। साहजिकच तत्कालीन काळामध्ये राज्य शासनाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला की या 108ला नवीन पद्धतीनं एक नवीन करार करावा आणि अजून चांगल्या पद्धतीच्या दी बेस्ट सर्व्हिसेस असतील त्या ते दी बेस्ट सर्व्हिसेस देण्यासाठी आपण टेंडर त्यावेळेला काढलं। हे टेंडर काढत असताना ज्या काही CBCच्या गाईडलाईन्स आहेत, आपल्या इंडस्ट्रीयल डिपार्टमेंटच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत आणि राज्य शासनाच्या सगळ्या यंत्रणांनी रूल रेग्युलेशन फॉलो करून ACS फायनान्स यांच्या अध्यक्षतेखाली सगळ्या नियमाप्रमाणे हे सगळं काम केलं। हे सगळं काम केलं आणि जो काय अंतिम अशा पद्धतीनं या सगळ्या कामाच्या नंतर जे फायनल टेंडर ज्यानं झालं ते फायनल टेंडर होते त्या दरम्यानच्या काळामध्ये एक PIL दाखल झाली। ही PIL दाखल होत असताना त्या PIL मध्ये जे काही वेगवेगळे मुद्दे होते त्यामुळे साहजिकच त्या दरम्यानच्या काळामध्ये हे टेंडर ॲक्च्युली दिले गेलेल्या लोकांना सुद्धा सरकारच्या वतीनं आपण कुठलाही करार केला नाही, कारण एखादी गोष्ट ज्यावेळेला कोर्टात असते त्यावेळेला आपण अशा पद्धतीनं कुठल्याही पद्धतीचा करार करणं अपेक्षित नाही। या सगळ्या PIL आणि रिट पिटिशनच्या बद्दलचं सगळ्या प्रक्रिया चालू असताना पहिल्यांदा याच्यामध्ये सरकारच्या एकूण सगळी जी काही करार केलेला होता त्या सगळ्या करारांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं यापूर्वी सुद्धा जी काही शासनाच्या वतीनं सेवा देण्यात आल्या होत्या त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीच्या सुविधा 108च्या वतीनं नवीन करारामध्ये चांगल्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींचा समावेश केला होता। परंतु कोर्टातला निर्णय असल्यामुळं जरी शासनाने निर्णय घेतला तरी शेवटी कोर्टाचा निर्णय हा अधिक महत्त्वाचा असल्यामुळं यावरती कुठलीही ॲक्शन झाली नव्हती। नवीन सरकार आल्यानंतर या सगळ्या गोष्टींना सुद्धा प्राधान्यानं आम्ही ज्यावेळेला काम करण्यासाठी निघालो होतो त्यावेळेला पहिल्यांदा एक 4 मार्च 2025ला रिट पिटिशन जे दाखल केलं होतं त्या रिट पिटिशनबद्दलचा निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये कोर्टानं असं सांगितलं आम्हाला की तुम्ही शासनानं तुमच्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टींबद्दल निर्णय घ्यायला हरकत नाही, आपण निर्णय घ्यावा। खरं म्हणजे त्याच वेळेला या निर्णय घेण्याबद्दल आरोग्य विभागाच्या वतीनं ज्या वेळेला फाईल आमच्याकडे आली त्यावेळेला याच्यामध्ये सुद्धा शासनानं स्पष्ट अशा पद्धतीचे निर्देश दिले की जरी या रिट पिटिशनबद्दलचा निकाल पॉझिटिव्ह आला असला तरी सुद्धा मूळ PIL जी दाखल झालेली आहे ती मूळ PIL दाखल झाली त्याचा निकाल सुद्धा लागणं अपेक्षित आहे आणि सरकारवरती अशा पद्धतीचा मूळ PIL मध्ये जर काही चुकीचा निर्णय लागला तर आपल्याला सरकारवरती बर्डन वाढेल। त्यामुळे असं कुठलंही बर्डन घेण्याची आम्हाला आवश्यकता नाही आणि म्हणून मूळ PILचा निकाल लागल्याशिवाय याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात येऊ नये अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना शासनाच्या वतीनं देण्यात आल्या। या सगळ्या बाबतचा मूळ जो काही PIL दाखल केली होती त्या मूळ PILचा निकाल सुद्धा लागला
मी मुद्दाम आपल्याला त्या निकालाची कन्क्लुजन होतं ते वाचून दाखवतो. द सब्जेक्ट टेंडर टू द प्रोव्हाइड इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस विथ ए फ्लीट of 937 ambulance across the state of Maharashtra, which is the public interest. The project in public interest must progress without interruption, and intervention of the court in such cases should be minimum. On this court, also no interference is called for in this PIL petition. Needless to state that it will be open to the state government to take an appropriate decision about the execution of the concessionaires agreement with the consortium within a period of 4 weeks from today. हे एवढं कन्क्लुजन क्लिअर करून सांगितलं. आणि इन द रिझल्ट द PI इज डिसमिस्ड व्हेअर एज द रीट पिटिशन इज डिस्पोज्ड ऑफ. क्लिअर निर्णय दिला आणि त्यानंतर आपण या निर्णयाबद्दलचा करार केला. आपण हा करार करण्यापाठीमागे राज्य शासनाची भूमिका स्पष्ट आहे. 2014ला 108 ज्यावेळी सुरू झाली त्यावेळची 2014ची परिस्थिती आणि आता काही आक्षेपाशी गीत नोंदवले गेले की गाड्यांची संख्या वाढवली गेली. गाड्यांची संख्या तर वाढवावीच लागेल. त्यावेळेला 108ची जे काय आपण 14ला जे एकूण सगळे स्पॉट्स डिक्लेअर केले होते, आता 108ची स्पॉट्सची पॉप्युलेशन वाढलं, मागणी वाढली, लोकांना राईट रिझल्ट द्यायचा आहे. त्यामुळे हे स्पॉट्स अजूनही वाढवणं अपेक्षित आहे, कारण लोकांना खूप चांगल्या पद्धतीच्या सेवा द्यायच्या असतील तर ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत. मी मुद्दाम आपल्याला सांगेन की 108ची ही जी नवीन आपण केलेली ही सगळी प्रक्रिया जी आहे, या प्रक्रियेचा इतका चांगला म्हणजे देशातली सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीची 108ची सेवा ही महाराष्ट्रात मिळेल. इतक्या सगळ्या चांगल्या पद्धतीच्या ह्या सगळ्या कराराच्या माध्यमातून सेवा आपण लोकांना देणार आहोत. म्हणजे हॉस्पिटल ऑन व्हील असं जसं म्हणतोय आपण, तसंच हॉस्पिटल ऑन रोड. कंत्राट देण्यासाठी कुठेतरी घातला आणि सगळी गडबड केली. मुळातच मुद्दा असा आहे की एखादं कॉन्ट्रॅक्ट ज्या वेळेला म्हणजे एखादं टेंडर ज्यावेळेला जाहीर होते त्यावेळेला त्याची एक रूल रेग्युलेशन आणि SOP देतात. त्या टेंडरच्या सगळ्या रूल्समध्ये जो कोण कंडिशन सगळ्या कंप्लाय करतात तर प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये येतोय. आता ह्या सगळ्या गोष्टी टर्म्स कंडिशन पूर्ण करणाऱ्या माणसालाच टेंडर मिळते. माझ्या मनात आहे आणि मी त्याला देऊ शकतो अशातला भाग नाही. जो टर्म्स कंडिशन कंप्लीट करतोय अशाच व्यक्तीला त्याचं टेंडर प्रक्रियेमध्ये टेंडर मिळेल. आणि त्या सगळ्या CVCच्या गाईडलाईन्स सहित त्या सगळ्या कंप्लायन्स करूनच ही टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. 2023-24 मध्ये याच्याबद्दल एकदा दोनदा तीनदा सगळ्या चर्चा रिकॉल झाला, वेगवेगळ्या पद्धतीचे आक्षेप नोंदवले गेले. ज्यांनी याच्या टेंडर प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला त्या सगळ्यांना सुद्धा आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली. थोडक्यात ज्या गोष्टी झाल्या त्या अत्यंत नियमाप्रमाणे झालेल्या आहेत, परंतु नियमाप्रमाणे झाल्यानंतर सुद्धा मे बी कुणाचं तरी त्याच्यामध्ये जे काय त्यांना अपेक्षित आहे अशा पद्धतीचं काम झालं नसेल किंवा आणखीन काय असेल की ज्याच्यामुळे ते कोर्टात सुद्धा गेले. पण कोर्टाच्या निर्णयानं सुद्धा राज्य सरकारने घेतलेला निर्णय जो आहे त्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर कोर्टाच्या निर्णयानं सुद्धा अंतिम मोहर उठवल्यानंतरच आपण याच्याबद्दलचा निर्णय घेतोय, याच्याबद्दलचा करार करतोय. यामधनं क्लिअर दिसतंय की बाबा या सगळ्या गोष्टी रूल रेग्युलेशन प्रमाणे फॉलो केलेत. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत राजकीय दिशाभूल करण्याचा सुद्धा प्रकार आहे. खरं तर 108 जेवढ्या लवकर सुरू होईल, कारण आता पेशंटच्या विशेषतः पब्लिकमधल्या कंप्लेंट्स वाढतात की आता अलीकडे गाडी वेळेवर येत नाही, ज्या पद्धतीने गोल्डन हावर्समध्ये आपल्याला जायला पाहिजे ते मिळत नाही. या सगळ्यासाठी हा करार लवकर होऊन लोकांच्या सेवेसाठी आम्ही सज्ज झालो पाहिजे. आणि आता जी नवीन आम्ही सेवा देतोय ती सेवा पहिल्यापेक्षा खूप ॲडव्हान्स असणार आहे. कारण 2014ला हे आपण बघितलं असेल तर 2014ला पहिल्यांदा 108 आली तेव्हा सुद्धा लोकांना हा एक सुखद धक्का होता. आपल्याला सवय नव्हती एवढ्या चांगल्या सेवेची. आता मी असं म्हणतोय की 2014 नंतर 2025ला जे काही नवीन त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे ॲडव्हान्स अगदी व्हेंटिलेटरपासून सगळ्या आपण सुविधा तिथे केलेत. पेशंट प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला आमच्या ह्याच्यामध्ये बसेल ॲम्ब्युलन्समध्ये त्याच वेळा त्याच्यावरती उपचार सुरू होतील आणि त्यामुळे एक चांगलं होईल की लाईफ सेव्हिंगचा जो काही पर्सेंटेज आहे ती वाढणार आहे. आपण खूप चांगल्या पद्धतीच्या सेवा आपण देतोय आणि ते देशातली एक सर्वोत्कृष्ट सेवा असेल एवढा विश्वास मी तुम्हाला देतो. फक्त याच्यामध्ये वस्तुस्थिती आणि त्याचा विपर्यास यामुळं मात्र एका महत्त्वपूर्ण योजनेचा विनाकारणच उशीर होतोय. त्या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा आपण सर्वांनी लक्ष द्यावं. स्पॉट्स अजूनही वाढवणं अपेक्षित आहे, कारण लोकांना खूप चांगल्या पद्धतीच्या सेवा द्यायच्या असतील तर ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत. मी मुद्दाम आपल्याला सांगेन की 108ची ही जी नवीन आपण केलेली ही सगळी प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेचा इतका चांगला म्हणजे देशातली सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीची 108ची सेवा ही महाराष्ट्रात मिळेल. इतक्या सगळ्या चांगल्या पद्धतीच्या ह्या सगळ्या कराराच्या माध्यमातून सेवा आपण लोकांना देणार आहोत. म्हणजे हॉस्पिटल ऑन व्हील असं जसं म्हणतोय आपण, तसंच हॉस्पिटल ऑन रोड असं म्हणता येईल. जिथं पेशंटला ॲक्सिडेंट झालेला असेल तिथं ज्यावेळेला आमची 108ची गाडी पोहोचेल त्यावेळेला तिथंच ॲक्च्युली त्याच्यावर उपचार चालू होतील. इतक्या चांगल्या दर्जेदार सुविधा या नवीन कराराच्या माध्यमातून 108च्या माध्यमातून होणार आहेत आणि देशातली सर्वोत्कृष्ट सेवा या सगळ्यांच्या माध्यमातून आपण देणार आहोत. आता याच्यामध्ये
घोटाळा झाला. आता टेंडर फायनल झाल्यानंतर कोर्टाचा निर्णय परवा लागला आणि हायकोर्टाच्या स्पष्ट निर्देशानंतर आपण आता त्याचं अग्रीमेंट केलं आणि अग्रीमेंट केल्यानंतर प्रत्यक्षामध्ये आता त्याची कारवाई सुरू होईल. मग ह्याच्या अगोदरच घोटाळा कुठला झाला हा एक पहिला प्रश्न आहे. दुसरा भाग आहे की या सगळ्यांच्या बरोबरीने डॉक्टर श्रीकांत शिंदेचंही नाव जोडायचा प्रयत्न काही लोक करतायत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी रूल रेग्युलेशन आहेत, CVCच्या गाईडलाईन्स आहेत, महाराष्ट्र शासनाच्या ACS फायनान्सनी अत्यंत योग्य पद्धतीनं पारदर्शी पद्धतीने केलेल्या कामानंतर ही सेवा लोकांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल आणि हजारो लोकांचं प्राण वाचवेल. कारण आत्ताच्या घडीला सुद्धा ही सेवा जितकी लवकरात लवकर आम्ही चांगल्या पद्धतीने देऊ तेवढं लोकांना अधिक चांगल्या पद्धतीच्या सेवा आम्ही देऊ शकतो. कारण दुर्दैवानं 10 वर्षाच्या पेक्षा जास्त झालेल्या गाड्या की ज्या गाड्यांच्यामुळे राईट रिझल्ट मिळत नाही, बऱ्याच ठिकाणी विशेषतः विधानसभेत आणि परिषदेत सुद्धा आमच्या सगळ्या मंडळींना उत्तर देताना थोडीशी अडचण याच्यासाठीच होते की हा करार कोर्टाच्या निर्णयामुळे जर लांबला नसता तर आजपर्यंत ह्या सगळ्या गाड्या सेवेत आल्या असत्या. कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला फेवर करणं, कुठल्याही व्यक्तीचा संबंध ठेवणं याच्यापेक्षा सुद्धा राज्यातल्या नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, त्यांच्या आरोग्याचं रक्षण महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं हे सगळं काम आम्ही करतोय. या कामामध्ये कुठल्याही व्यक्तीशी काही संबंध जोडण्याचा अजिबात प्रश्न येत नाही. राहिला दुसरा मुद्दा की या संबंधित असणारे जे काही कंपनीतला एक पार्टनर आहे, खरं म्हणजे ते सुमित हे केवळ एकटे नाहीत. याच्यामध्ये 3 कंपन्या आहेत की ज्या 3 कंपन्यांच्या बरोबर हे सगळा करार आपण केलेला आहे आणि याच्यामधल्या एखाद्या कंपनीमध्ये कुठंतरी एखादी घटना घडली असेल त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. क्वालिटी मस्ट बी एसेन्शियल आणि लोकांना राईट सर्व्हिसेस मस्ट बी एसेन्शियल, तेच आमचं प्रथम प्राधान्य आहे आणि त्या पद्धतीनं आपण काम करू. सुतावरनं स्वर्ग गाठून हे असं झालं आणि ते तसं झालं आणि त्याच्यामुळे हे असं झालं अशा पद्धतीचा विनाकारण लोकांच्यामध्ये संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न विरोधी मंडळींच्याकडून सुरू आहे. माझी सर्व नागरिकांना विशेषतः विनंती अशी आहे की या सर्व्हिसेस 108च्या लवकरात लवकर सुरू होणं ही महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. दुर्दैवानं आरोप प्रत्यारोपांमध्ये टेंडर प्रक्रियेमध्ये झालेल्या वेळामुळं आणि कोर्टाच्या निर्णयामुळे सुद्धा गेल्या 2 वर्षांमध्ये हे निर्णय वेळेवर झाला नाही. त्यामुळे सुद्धा अनेक लोकांना आपल्या जीविताला गमावावं लागलं आणि मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच अत्यंत दर्जेदार सेवा द्यायचं व्रत घेऊन आरोग्य विभागाने हे काम केलंय. याच्यामध्ये संभ्रम तयार करणं, विनाकारण संशय तयार करणं, विनाकारण कुणाला तरी बदनाम करणं अशा पद्धतीची कामं यापूर्वीपासूनच जी राज्यात सुरू आहेत त्यातलाच तो एक भाग आहे. 108ची सगळी प्रक्रिया अत्यंत पारदर्शी, लोकहिताची आणि भविष्यात सुद्धा सगळे लोक पुढच्या 10 वर्षांमध्ये आपल्या सगळ्यांना या सेवेच्या निमित्तानं आशीर्वाद देतील एवढ्या चांगल्या पद्धतीची करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची आहे आणि ती आम्ही पार पाडतोय. हे सगळं एवढ्यासाठी सांगायचं की गेल्या 2 दिवसांमध्ये ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्या सगळ्या आरोप प्रत्यारोपामुळं विनाकारण या सगळ्या सेवेला आणखीन विलंब लागायचा सुद्धा धोका आहे. माझी विनंती आहे, राज्य शासनाच्या वतीने घेतलेल्या या सगळ्या निर्णयाला हायकोर्टानं सुद्धा क्लिअर इन्स्ट्रक्शन्स देऊन ज्या वेळेला आपल्या ह्या सगळ्या गोष्टींना गो अहेड म्हणून सांगितलंय आणि ह्या सेवा आता प्रत्यक्षात लोकांच्या सेवेसाठी सुरू होतील अशा वेळेला संशयाचं धोकं तयार करून लोकांचं आरोग्य असुरक्षित कोणी करू नये आणि राजकारण ज्या ज्या ठिकाणी करावं ते राजकारण सोडून अशा पद्धतीच्या महत्त्वपूर्ण गोष्टींकडे सुद्धा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.